कोणत्याही प्रकारचं कार्य जरी असलं, कोणतंही कार्य जरी असलं तरी पहिला नमस्कार, पहिली वंदना, पहिली प्रार्थना जी केली जाते ती म्हणजे श्री गणेशाला, नाही का? पहिलं स्मरण जे केलं जातंय ते म्हणजे श्री गणेशाचं. त्याच पद्धतीने या ठिकाणी मौली ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना करत असताना श्री गणेशाचं स्तवन करतात, बरं का? कारण सृष्टीच्या आधी तो आहे, सृष्टीच्या आधी तो आहे. ब्रह्मांडाची निर्मिती करत असताना पहिला तो आला, नंतर ब्रह्मांड. पिंडाची निर्मिती करत असताना सुद्धा, या देहाची निर्मिती करत असताना सुद्धा पहिला तो श्री गणेश आला आणि मग देह, मग शरीराची निर्मिती, आधी तो आला. आम्ही सुद्धा या ठिकाणी डेकोरेशन नंतर केलं, नाही का? सजावट नंतर केली. पहिले संकल्प केला गणपती आणायचा आहे, गणपती बाप्पा मूर्ती रूपाने आमच्या घरात विराजमान झाले पाहिजेत, गणपती बाप्पा मूर्ती रूपाने आमच्या घरात सेवेसाठी आम्हाला मूर्ती रूपाने आणायचे, हा पहिले आम्ही संकल्प केला. आणि मग तो संकल्प सिद्धीला जायची वेळ पहिले, मग डेकोरेशन, नंतर डेकोरेशन आहे. आम्ही नंतर आलेल्याला विशेष महत्व देतो, नाही का? नंतर जे आलंय ना त्याला विशेष महत्व देतो आम्ही, आधीच्याला विशेष महत्व देत नाही, बरं का? हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, आता बरोबर आहे. अर्थात जे निर्माण केलंय ना त्याला विशेष महत्व देतोय, निर्मात्याला कमी महत्व देतोय आम्ही, बरं का? आम्ही देवाकडे मागताना सुद्धा काय मागतोय बरं? जे निर्माण केलंय ते मागतोय. देवाकडून आम्ही जी अपेक्षा करतोय ती कसली करतोय बरं? देवाला प्रार्थना करत असताना, देवाला नवस करत असताना आम्ही कसली अपेक्षा करतोय बरं? जे निर्माण केलंय ना त्याची अपेक्षा करत असतो, निर्माण केलंय ना ते मागत असतो. संत म्हणतात निर्मात्याला मागा, निर्माण केलंय ते तुमचंच आहे. निर्माता एकदा आपला झाला ना, मग जे निर्माण केलंय ना ते आपलंच आहे, नाही का? आणि म्हणून जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे, जे काही काळ, काही वेळेपुरतं सत्य वाटतंय त्यालाच आम्ही सत्य समजतो. आणि म्हणून मग सत्यापासून दूर राहतो आम्ही, म्हणून सत्यापासून दूर राहतो, बरं का? आमचा संसार, आमचा प्रपंच, आमचा देह, आमची संपत्ती, आमची प्रॉपर्टी, या सगळ्या गोष्टींना आम्ही सत्य समजत असतो. या सगळ्या गोष्टीतच आम्ही रममाण झालेलो असतो, रमलेलो असतो. अर्थात डेकोरेशन ते आपल्यासाठी आहे, आपलं डेकोरेशन आहे ते, बरं का? एक विचार केला पाहिजे की कितीही जरी भारी सजावट केली तरी त्या सजावटीला जोपर्यंत मूर्ती विराजमान आहे ना तोपर्यंत किंमत आहे. मूर्ती या ठिकाणी स्थापना करण्याच्या 2 दिवस आधी ही सजावट झालेली आहे, बरोबर ना? कोणी आलं होतं का दर्शनाला? चला बाबा संतोष मामांकडे गणपती आहेत, त्याच्या आधी जरा सजावटीचं दर्शन घेऊन येऊ, डेकोरेशनचं दर्शन घेऊन येऊ. नाही. किती दिवसासाठी विराजमान असतात बरं गणपती आपल्याकडे? 2.5 दिवसांसाठी. 2.5 दिवसानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे. विसर्जन झाल्यानंतर 2 दिवस जरी तसाच राहिला ना तरी कोणी येणार नाही दर्शनाला. जोपर्यंत मूर्ती आहे, बाप्पा आहे, देव आहे, तोपर्यंत त्या सजावटीला किंमत आहे, तोपर्यंत त्या डेकोरेशनला किंमत आहे. आमच्या देहाचा जरी आम्ही विचार केला तरी जोपर्यंत अंतरात्मा आहे, भगवंत आहे, तो श्री गणेश आमची सेवा करतोय, अंतरात्मा म्हणून आम्हाला सांभाळतोय, तोपर्यंत या डेकोरेशनला किंमत आहे. एकदा काय आत्मा निघून गेला, एकदा काय तो भगवंत निघून गेला, एकदा काय त्या श्री गणेशाचं विसर्जन झालं की मग मात्र डेकोरेशनला किंमत शून्य राहते, काहीही राहत नाही. पण आम्ही विशेष महत्व कशाला देतोय बरं? आम्ही विशेष महत्व कशाला देतोय? आमच्या जगण्या बघण्याचा जर आम्ही विचार केला ना, बरं का माऊली, आम्ही जगण्या बघण्याचा जर विचार केला, आमच्या जगण्या बघण्याचा जर विचार केला तर आम्ही विशेष महत्व कशाला देतोय? वरच्या अंगाला विशेष महत्व देतोय, डेकोरेशनला विशेष महत्व देतोय, नाही का? माणूस वरून सुंदर असावं का आतून सुंदर असावा बरं? माणसाने वरून सुंदर असावं का आतून?
माणूस कुठला शोभून दिसतो? वरून सुंदर असलेला की आतून सुंदर असलेला? वरून सुंदर असलेले, वरून सुंदरतेसाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण वरून सुंदर असलेले एकही राहिले नाहीत. राहिले? जगद्गुरु तुकोबा वरून सुंदर होते का आतून? जगद्गुरु तुकोबा आतून सुंदर होते. म्हणून आजही गाथेच्या रूपात आमच्या घरात आहेत आणि विचाराच्या रूपात आमच्या हृदयात आहेत. मौली ज्ञानोबा वरून सुंदर होते. बरं का? आम्ही काय प्रयत्न करतोय माहितीये का? आम्ही आपला आतून सुंदर होते, आम्ही वरून सुंदर असण्याचा प्रयत्न करतोय. बरं का? आणि वरच्या सुंदरतेसाठी बाजारामध्ये अनेक साधनं आहेत, अनेक प्रकारची, वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य साधनं अनेक आहेत वरून सुंदर दिसण्यासाठी. आमचे डोळे सुंदर दिसावा म्हणून डोळ्यामध्ये काजल घातलं जातंय, पण त्याच डोळ्यात सर्वत्र गणपती दिसावा, आम्हाला श्री गणेशाची ओळख व्हावी, आम्हाला त्या गणपती बाप्पाचंच दर्शन घडावं म्हणून काही आहे का? डोळ्याला लावल्यानंतर गणपती बाप्पाचंच दर्शन घडतंय. आमच्या कानातून फक्त त्या देवाचंच ऐकायला यावं म्हणून असे काही अलंकार आहेत का? ते अलंकार घातल्यानंतर फक्त देवाचंच ऐकायला येईल. आमचे ओठ सुंदर दिसावात म्हणून आम्ही लिपस्टिक लावतो, पण असं काही आहे का कुठल्या प्रकारचं काही अजून काही वेगळं? ते लावल्यानंतर फक्त देवाचेच गुणगान बाहेर निघतील, देवाचेच गुणगान आम्ही गाऊ? नाही. डोळ्यामध्ये सर्वत्र भगवंत दिसण्याचं कार्य तेव्हा घडतंय ज्या वेळेला संतांच्या कृपेने ते अंजन त्या डोळ्यांमध्ये, त्या दृष्टीमध्ये टाकलं जात आहे. मुखातून भगवंताचं स्तवन, श्री गणेशाचं स्तवन तेव्हाच घडलं जातंय जेव्हा अंतःकरणामध्ये संतांच्या कृपेने ते विचार, ती प्रेरणा, ते मार्गदर्शन, ते ज्ञान प्राप्त होतंय, तेव्हा त्या देवाचं स्तवन घडलं जातंय, तेव्हा त्या देवाचं स्तवन घडलं जातंय. आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना एक विचार केला पाहिजे. तो श्री गणेश, तो बाप्पा ज्या दिवसापासून आमच्या ह्या डेकोरेशन मध्ये विराजमान झालेला आहे, त्या दिवसापासून तर शेवटपर्यंत आमची सेवा करण्यामध्ये कधीही थकत नाही, कधीही खंड पाडत नाही. तो देव सतत जपा चालू आहे. सतत तो भगवंत, तो श्री गणेश आमच्या या देहाची सेवा करत असतो. आम्ही 2-2.5 दिवसासाठी जरी त्याला आणायचं झालं ना, तरी पहिले ठरवून आणतो. त्याला नवसाचा म्हणतात आणि येणारे 80% नवसाचेच असतात. 80% नवसाचेच असतात येणारे. बरं का? देवा तू आधी मला काहीतरी दे, मग मी तुला आणेन. ज्या वेळेला माणूस असं बोलतोय ना, देवा तू मला अमुक अमुक दे, मग मी तुला आणेन माझ्या घरी सेवेसाठी, त्यावेळेला खरं तर देवाला हसू येते. काय हसू येते माहितीये का? देव का हसतो माहितीये का? अरे पहिला केलेलाच नवस अजून फेडला नाहीस तू. आईच्या गर्भात असताना केलेला नवस फेडला का? नाही फेडला. अजून किती नवस करणार रे बाबा? किती नवस करणार अजून? नाही का? आणि म्हणून आम्ही विचार केला पाहिजे की ते ब्रह्म सत्य आहे, ते महद्भूत सत्य आहे, ते महत्त्व सत्य आहे. त्याच्यापासून या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती आहे, त्याच्यापासून या संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे. तो आहे तोपर्यंत त्या डेकोरेशनला किंमत आहे, तो आहे तोपर्यंत आमच्या देहाला किंमत आहे, आमच्या जगण्या बघण्याला किंमत आहे, आमच्या या शरीराला किंमत आहे. नाहीतर त्याला जर बाजूला केलं तर देह कसा आहे? नाशिवंत देह. बरं का? नाशिवंत देह, नाश पावणारा आहे, जाणारा आहे. बरं का? म्हणून आम्ही अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. निमित्त कुठलंही असू द्या, निमित्त कुठलंही असू द्या. नाही का माऊली? आता पूर्वी ज्या पद्धतीने आपल्याकडे भाद्रपद महिन्यातले गणपती असायचे की नाही, नाही का माऊली? आज जवळजवळ लेवल होत चालले, नाही का? सकाळी एक जण पटकन बोलला, काही दिवसात बोलतो भाद्रपद महिन्यातल्या गणपतीचा पण रेकॉर्ड मॉडेल बोलतो आता. कारण ह्या वेळेला कसा नाही पावसाचा टेन्शन नाही, पाण्याचा टेन्शन नाही, हिंडाफिराचं टेन्शन नाही, दर्शनाला जायचं किंवा न फिरण्याचं काही टेन्शन, कार्यक्रमाला पण काही टेन्शन नाही. बरं का? खर तर गणपती बाप्पा जास्त संख्येने मूर्ती रूपाने जास्त घरांमध्ये विराजमान होतात म्हणून टेन्शन नाही यायला पाहिजे. संत तर म्हणतात की घराघरात भगवंताने, त्या देवाने त्या मूर्ती रूपात विराजमान व्हावं आणि घराचं मंदिरामध्ये रूपांतर करावं. किती? सर्वच घरांचं मंदिरामध्ये रूपांतर करावं.
कारण जोपर्यंत भगवंत, जोपर्यंत तो देव आमच्या घरामध्ये मूर्ती रूपाने विराजमान आहे ना, तोपर्यंत आमच्या घराला मंदिराचं स्वरूप आलेलं असतंय. मंदिराचं स्वरूप आलेलं असतंय. घराचं रूपांतर मंदिरामध्ये झालेलं असतंय. मग चुकीचं काय आहे? आणण्याचा जो उद्देश असतो ना, आणल्यानंतर जी कर्म घडली जातात ना, त्याच्या पुढ्यात जे आमचं जगणं बघणं असतंय ना, ते कुठेतरी आम्हाला थोडस खटकतंय, ते कुठेतरी आम्हाला थोडस चुकीचं वाटतंय. धर्म कार्य करण्यासाठी आम्ही हे कार्य करत असतो. देव कार्य घडावं म्हणून आम्ही हे कार्य करत असतो. आमच्याकडून देवाचं स्तवन घडावं म्हणून आम्ही हे कार्य करत असतो. पण खरोखर देवाचं स्तवन होत आहे का? आता मी एकाकडे स्थापना करायला गेलो. स्थापना करायला गेल्यानंतर सांगितलं त्याने, म्हणे महाराज रौप्य महोत्सवी वर्ष आहे बरं का, 25वे वर्ष आहे बाबा, 25वे वर्ष. जवळजवळ 10-12 स्थापना आधी करून झाल्या होत्या. रात्र माझी गेली होती जागून, थोडा थकलो होतो. आरतीच्या वेळी असा विचार केला की चला रौप्य महोत्सवी वर्ष आहे, 25 वर्षे झाल्यात यांनाच आरती बोलू द्या, नाही का. दिला माईक त्यांना आणि त्यांना सांगितला, मी जरा बसतोय आता बरं का, कारण मला जरा थकवा जाणवतोय, बोला तुम्ही आरती. आरती म्हणजे देवाचं स्तवन आहे. आणि देवाला काय आवडतंय माहितीये का? देवाला स्तवन आवडतंय. ज्या वेळेला भगवान विष्णूंना नारद मुनी विचारतायत, भगवंता तुमचं दर्शन जर मला घ्यायचं असेल, तुम्हाला जर पाहायचं असेल तर कुठे दिसणार, तुम्ही कुठे भेटणार, तुमचं दर्शन कुठे होणार देवा? त्यावेळेला भगवंत म्हणतात, नाहम वसामी वैकुंठी ना योगी अमृतरेव मद्भक्त येत्र गायन्ते तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. माझे भक्त जिथे गातात ना, माझं स्तवन करतात ना, तेथे मी तिष्ठत उभा असतो. अर्थात नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. भगवंताला स्तवन आवडत असतंय. ज्या ठिकाणी भक्त स्तवन करत असतात ना, देवाची स्तुती करत असतात ना, त्या ठिकाणी भगवंत विराजमान अगदी झालेले असतात, किंवा त्या ठिकाणी तिष्ठत उभे असतात. भगवंत तिष्ठत उभे असतात बरं का. आणि म्हणून आपण आरती जी बोलतोय ना, ती आरती म्हणजे देवाचं स्तवन आहे. 25 वर्षे ज्याच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होतात, त्याची आरती पाठ नसावी, दुर्दैव आहे ना. पानांची सगळी ओळख आहे त्याला, कुठल्या पानाला काय लावलं की काय होतंय ते सगळं माहिती त्याला. आरती पाठ नाही. उद्देश काय आपला? बाप्पा घरी आणण्याचा उद्देश काय आहे? देवाचं स्तवन घडावं, देवाची सेवा घडावी, देवाचं नामस्मरण घडावं, हा उद्देश आहे. 2 कडव्यांची आरती आहे गणपती बाप्पाची, पण तरी सुद्धा पुढच्या कडव्यामध्ये काय होतंय? लंबोदर पीतांबर फलीवर वंदना. फलीवर कुठे वंदना दादा? फलीवर बंधना बर का. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटप आहे सदना. सजना नाही, सदना. संकष्टीच नाही, संकटी. संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे. ज्याला सुरवर सुद्धा वंदन करतात ना, असा तो श्री गणेश आज आमच्या घरामध्ये मूर्ती रूपाने विराजमान झालेला आहे. त्या देवाचं स्तवन आमच्याकडून घडावं या उद्देशाने या तारमळे परिवाराने या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थानं सर्वांनी आदर्श घ्यावा, अशा प्रकारे आदर्शयुक्त उपक्रम आहे हा. कारण देवाचं स्तवनच घडलं पाहिजे, देवाचं नामस्मरणच आपल्याकडून घडलं पाहिजे. त्यावेळेला देवाची कृपा आपल्यावर होत असते बरं का. महादेवाची आरती सुरू झाली आणि आत्मविश्वास पण किती, ज्याची पाठ आहे त्याचा आवाज कमी, नाही का. कर्पूर गौरा भोळा नैनेवी शाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उदळण श्रीकंठ नीरा, ऐसा शंकर शोभे. किती जोरात बोलला तो, वनवा लागला. अजून आरत्यांच्यात वनव लागतात आमच्या, नाही का. बऱ्याच जणांच्या वनवास लागतो अजून. काही अर्थ कळतो का तुम्हाला? उम्हा वेळाला आणि वनवा लागला किती अर्थ बदलतो बघा. देवाचं स्तवन आम्ही करतो. पांडुरंगाची आरती सुरू झाली. धन्य वेणू नाद अनुक्षेत्र पाळा, सुवर्णाची कमळे. तिथंही वनवास लागतो.
वनमाळा गळा, वनमाळा गळा. आणि त्याच्यानंतर घालीन लोटांगण तर ऐकवतच राहावं असं वाटतंय, नाही का? काय काय होतंय त्याच्यामध्ये. स्तवन करतोय आपण. बरं, याला कारण काय माहितीये का? नको ते उपद्व्याप आम्ही करतोय ना. धर्म कार्य पुढे करून आम्ही अधर्म करतोय. देवाला पुढे करून आम्ही काय करतोय? चोरांचा बाजार करतोय. आम्हाला कळत नाही आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही कसं जगायला पाहिजे, आम्ही कसं वागायला पाहिजे. जर गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये मूर्ती रूपाने विराजमान झालेले आहेत तर आम्ही काय केलं पाहिजे? कधीतरी त्या गणेशाचं स्तवन केलं पाहिजे. नसतील पाठ तुमच्या आरत्या तर पुस्तक घ्या, पुस्तकात बघून वाचून बोला, काही फरक पडत नाही. काय फरक पडतोय? चुकण्यापेक्षा पुस्तकात बघून पाहून बोललेलं बरं ना. आणि मग नंतर डोक्याला हात लावला, मीच पश्चाताप केला की 25 वर्ष झाली बाबा गणपती बाप्पा विराजमान असतात. त्याला कारण काय? पोरांच्या ताब्यात आरत्या. आणि आपण जो विश्वाचा निर्माता आहे, बरं का, पंचभूतांचा जो निर्माता आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचही भूत ज्या मोदभूतापासून निर्माण झालेली आहेत, सर्व तत्वांचा जो निर्माता आहे, ज्याला महत्त्व म्हटलं जात आहे, तो देव आमच्या घरामध्ये विराजमान आहे. त्या गणपती बाप्पाची ओळख करून देत असताना अनेक प्रकार मांडलेले आहेत, अनेक प्रकार मांडलेले आहेत. त्याच गणेशाचं स्तवन करत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला, ऐसे तिन्ही देव जेतुनी उत्पन्न तो हा गजानन. उत्पत्ती स्थिती आणि लय हे ज्याच्या अधीन कार्य आहे ना, त्यांचाही निर्माता जो गणेश आहे त्याला आदि पुरुष म्हटलं जातंय, त्याला मूळ पुरुष म्हटलं जातंय. तो श्री गणेश मूर्ती रूपाने आमच्या घरात विराजमान आहे. कथेमध्ये जो आम्ही ऐकतोय की नाही तो दुसराच, पुराणामध्ये जो आम्ही ऐकतोय की नाही तो दुसराच. ऐकलं पाहिजे, पण ऐकून भ्रम निर्माण होत असेल तर ते कुठेतरी बाजूलाच ठेवलं पाहिजे. कथा ऐकता ऐकता जर माणसाच्या मनामध्ये असा विचार येत असेल की पार्वती मातेच्या अंगावर एवढा मोल होता का, हा पहिला भ्रम. दुसरा भ्रम असा, मुलगा बापाला ओळखू शकत नाही, महादेवाला ओळखू शकत नाही, मुलगा. अनेक प्रकारचे भ्रम जर आमच्याकडे निर्माण होत असतील ना तर ते जरा बाजूलाच ठेवलेलं बरं. मग ते संतांनी केलेलं स्तवन आम्ही अनुभवायला पाहिजे. काय म्हणतात माऊली या ठिकाणी? ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे आधी तो देव आहे, आधी ते ब्रह्म आहे, आधी ते तत्व आहे, महत्त्व आहे. ते आहे म्हणून या घराला, या डेकोरेशनला किंमत आहे. अकार उकार आणि मकार अर्धमात्रा ज्याच्या गुणे कार्य करते तो देव. त्याच्या पुढे अशा त्या गणेशाची ओळख करून दिलेली आहे. त्याच जगद्गुरु तुकोबांनी काय सांगतात बघा. जगद्गुरु तुकोबा, आधी मन घेई हाती, पुढे तोची गणराज गणपती ना. आधी मन घेई हाती, तोची गणराज गणपती ना. मन ताब्यात ठेवा, मनावर नियंत्रण ठेवा, मनाला देव पूजेला लावा, मनाकडून देवाचं स्तवन करून घ्या, मनाकडून देवाचं भजन करून घ्या, मनाकडून देवाचं नामस्मरण करून घ्या. अजून तुम्ही कोणत्या गणपतीला बसताय, अजून तुम्ही कोणत्या गणपतीची ओळख घेताय, अजून तुम्ही कोणत्या गणपतीला पाहण्यासाठी इकडे तिकडे जाताय, तोची गणराज गणपती. त्या देवाला अनेक रूपाने कार्य करावं लागतंय. तो देव अनेक रूपाने कार्य करत असतो. त्याची रूप पाहू नका, त्याचं कार्य पहा. त्या गणेशाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही, नाही का माऊली? रूप पाहू नका. माणूस एकच असतो, पण त्याला भाचा काय बोलतो बरं? त्याचा भाचा त्याला काय बोलतो? मामा. पुतण्या काय बोलतो बरं? काका. त्याची मुलं काय बोलतात बरं त्याला? बाबा, नाही का? कोणाचा काका आहे, कोणाचा मामा आहे, कोणाचा बाबा आहे, कोणाचा तात्या आहे, कोणाचा आजोबा आहे, कोणाचे वडील आहेत, कोणाचा पुतण्या आहे, कोणाचा भाचा आहे. माणूस एकच आहे,
पण नाती अनेक आहेत, नात्याने अनेक प्रकारे त्या ठिकाणी ओळखलं जातंय. त्याच्याही पलीकडे जर आपण पाहायला गेलो तर एखादा माणूस सकाळी जेव्हा उठल्याबरोबर त्याचा एक व्यवसाय असतो, घरोघरी दुधाच्या पिशव्या द्यायच्या, दूध द्यायचं, त्यावेळेला तो कोण असतो? दूधवाला. दूध टाकून झालं की तोच लगेच घरोघरी पेपर टाकत असतो. काय म्हणतात त्याला? पेपरवाला. दूध पेपर टाकून झालं की तोच लगेच त्यांच्याच नाक्यावर वडापावची टपरी लावतोय. कोण असतो मग त्यावेळेला? तो वडापाववाला. बरं, वडापाव दुपारपर्यंत संपले की मग लगेच तो एखाद्या सिक्युरिटी गार्डचं काम करतो एखाद्या सोसायटीमध्ये. मग कोण असतो तो? माणूस एकच आहे ना. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत भूतान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते ना, तेव्हा तेव्हा धर्माचं कार्य करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी त्याच श्री गणेशाला वेगवेगळ्या अवतारामध्ये कार्य करावं लागतंय. वेगवेगळ्या अवतारामध्ये कार्य करावं लागतंय. कोणावरही संकट येऊ द्या, त्या संकटातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाला त्या गणेशाचाच धावा करावा लागतोय. म्हणून तर त्याचं स्तवन करत असताना म्हटलेलं आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई मातीच्या लिंगाची पूजा करते हे रावणाने बघितलं आणि रावण आईला बोलतोय, दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तो मातीच्या लिंगाची पूजा करते. कैलासासकट त्याला घेऊन येतोय. अभिमानाने केलेलं कोणतंही कार्य सिद्धीला जात नाही, बर का. अहंकाराने केलेलं कोणतंही कार्य सिद्धीला जात नाही. हा रावणाकडे आलेला काय आहे? अहंकारच आहे ना. आणि गेला कैलासाला हात घातला, धरणीकंप व्हायला लागला. सगळे देव विचार करायला लागले, आम्ही कोणीही काही न करताना हे सगळं होतंय कसं? सगळ्या देवांची पळापळ झाली, एकमेकाला विचारायला लागले कोण काय करतं. इकडे पार्वती माता महादेवाला विचारतायत काय चाललंय, काय नेमकं, तुम्ही काही करत नाही, धरणीकंप होतोय कसा? तेवढ्यात महादेव म्हणतायत, एक भक्त माझा खेळतोय, खेळू दे जरा वेळ त्याला. आणि थोडा वेळ खेळून दिल्यानंतर महादेवांनी आपला एक पाय त्या कैलासावर ठेवल्यानंतर तोच रावण त्या ठिकाणी दडपला गेला. पण तिथून सुटका होण्यासाठी रावणाने जे राग गायलेत ना, जे भगवंताचं स्तवन केलंय ना, भगवंताचं भजन केलंय ना, तिथेच रावणाने आतड्याचा विणा केलेला आहे आणि शिराचा तंबोरा केलेला आहे. कशासाठी गेला होता? आत्मलिंग घ्यायला. भक्ती एवढी श्रेष्ठ होती की महादेवाने त्याला आत्मलिंग द्यावं, बरं का. महादेवाने त्याला आत्मलिंग द्यावं. आता तिथेही काय होतंय माहितीये का? आम्ही अनेक पुराण जर वाचायला गेलो ना तर मग भ्रम निर्माण होतो माऊली, बरं का. गुरुचरित्रामध्ये त्या ठिकाणी काय म्हणतायत की महादेव देवांना पार्वती मागितली असती तरी दिली असती. ही भाषा आहे कोणाची? महादेवांची. शिवलीला अमृतामध्ये पार्वती देऊन टाकले, दिले ना बाबा. शिवलीला अमृतामध्ये पार्वती माता देऊन टाकले ती. अर्थात जेवढी पुराण आम्ही वाचू ना, जेवढ्या पोथ्या आम्ही वाचू ना, तेवढा आमच्याकडे भ्रम निर्माण होत असतो. असो, महत्वाचा विषय काय माहितीये का? आत्मलिंग दिलं त्याला, पण त्याला सांगितलं की बाबा याची साधना कर, याची पूजा कर, याची अशा प्रकारे स्थापना कर. मग एवढं सगळं काही केल्यानंतर सगळ्या जगाचा मालक तूच. महादेवाने दिलं खरी, बरं का, पण सगळ्या देवांची धावपळ सुरू झाली. कशासाठी? जर याने नेलं, त्या ठिकाणी स्थापना केली, तर मग आता काय होईल, काय अवस्था होईल? सगळ्यांना याच्या हाताखाली काम करावं लागेल. मग कोण काय करणार? त्यावेळेला सुद्धा सर्व देवांना आठवण झाली ती श्री गणेशाची. गणपती बाप्पा म्हणतात, होय मी जातोय, फक्त मला गुळ खोबरं द्या, सोनं शेंगदाणे द्या, खात खात जातोय. लहान बाळाचं रूप घेऊन ज्या वेळेला श्री गणेश मध्ये आला, त्याला सांगितलं होतं कुठेही ठेवू नको, जमिनीला स्पर्श होता कामा नये, कुठेही ठेवायचं नाही आहे, बरं का. फक्त घेऊन ते आत्मलिंग काय करायचं होतं? जमिनीला स्पर्श करायचं, ठेवायचं होतं. ते कार्य श्री गणेशाने केलं. कथा खूप मोठी आहे, पण ज्या वेळेला त्या रावणाने त्या श्री गणेशाला बघितलं, लहान मुलगा आहे, पहिले विचारतोय कोणाचा रे तू? तेव्हा त्याने सांगितलं मी महादेवाचा. एवढं ऐकल्याबरोबर रावणाने सांगायला बोलायला सुरुवात केली, तो स्मशानात राहतो त्याचा,
कवड्यांच्या माळा घालून फिरतोय त्याचा, सर्व अंगाला चिता भस्म लावतोय त्याचा, काय देणार आहे तुला तो? काय मिळणार आहे तुला तिथे? मुलं कितीही मोठी झाली तरी आई वडिलांपेक्षा मोठी होतील, बापापेक्षा मोठा होईल. हा कोणापेक्षा मोठा व्हायला निघालाय बरं? लंका कोणाची आहे? लंका रावणाची नंतर झाली, पहिले लंका महादेवाची आहे. कुबेराने त्याला दिलेली, महादेवांना कुबेराने दिलेली. बरं का बाबा, पार्वती मातेचा आणि महादेवाचा संवाद चालू आहे. पार्वती मातेचा आणि महादेवाचा संवाद चालू आहे. पार्वती माता म्हणते, माझ्या मावस बहिणीने शहापूरला 3 BHK घेतलाय. मामे बहिणीचा बंगला बघाल तर काय करोड रुपयाचा बंगला. आत्या बहिणीने आताच गाडी घेतली, काहीतरी 40 का 45 लाखाची आहे. आताची पार्वती सांगतो मी, त्यावेळेची नाही. पण असंच काहीतरी माता त्या ठिकाणी आधी माया आधी शक्ती महादेवांच्या पुढे तो संवाद ऐकला कोणी कुबेराने, आणि मग कुबेराने ठरवलं की आता ही संधी आहे, महादेवाला काहीतरी द्यावं. बऱ्याच दिवसापासून विचार करत होता, आणि राजा अर्थात त्या ठिकाणी सोन्याचा महाल निर्माण करून आणि मग महादेवाला